श्री स्वामी समर्थ. जय देवी महागौरी. शुभ्रवर्णा महागौरी त्रिशूलधारिणी सिंहावर आरूढा, भक्तांना कल्याणकरिणी सर्व पापनाशिनी सर्व दुःख प्रयादिनी. नमस्तसे 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 नमो नमः. शुभ्रवर्णा महागौरी त्रिशूल धरलेली, सिंहावर आरूढ, भक्तांचे कल्याण करणारी, सर्व पाप नष्ट करणारी आणि सर्व सुख देणारी देवी, तिला प्रणाम, तिला प्रणाम. भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी जीवन बदलणारा मंत्र आहे. ही आहे देवी महागौरीची कथा. हिमालयाच्या दरबारात जन्मलेली एक दिव्य कन्या, जंगलात हजारो वर्षे तपश्चर्या करणारी साध्वी आणि अखेरीस महादेवांची अर्धांगिनी बनून शुभ्र चंद्रासारखं तेजस्वी रूप धारण करणारी माता. म्हणतात, ही कथा जर पूर्ण मनापासून ऐकली तर मनातील अंधकार दूर होतो, घरात सुख समृद्धी नांदते आणि जीवनात एक अद्भुत तेज प्रकट होते. ज्या घरात महागौरीची आराधना होते तिथे दुःखाचा स्पर्शही राहत नाही. या कथेच्या प्रत्येक प्रसंगात तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. पार्वतीच्या तपश्चर्येतून संयमाची ताकद, मीनादेवीच्या चिंतेतून आईचं ममत्व, महादेवांच्या स्वीकारातून भक्तीचं फल आणि महागौरीच्या रूपातून शुद्धतेचा संदेश. म्हणून मी तुम्हाला मनापासून विनंती करते, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हे केवळ काही मिनिटाचे कथन नाही, तर तुमच्या जीवनात शांतता, धन, समृद्धी, आरोग्य आणि अंतःकरणातील समाधान आणणारा एक दिव्य प्रवास आहे. आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा आणि ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा. आज तुम्ही इथे बसून ही कथा ऐकाल, पण कथा संपल्यावर तुम्हाला जाणवेल काहीतरी अद्भुत बदललं आहे. तर चला सुरू करूया देवी महागौरीची दिव्य गाथा, जी तुमच्या जीवनाला प्रकाश, शांती आणि आशीर्वाद देईल. कमेंटमध्ये नक्की टाईप करा, जय महागौरी, जय महामाता, जय दुर्गा माता. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांच्या कुशीत जिथे गंगेचा निर्मळ प्रवाह शतकानुशतक गात आहे, तिथे पर्वतराजा हिमालयाचं भव्य साम्राज्य होतं. वैभव, संपत्ती, गंधर्वाच्या गीतांनी नटलेले हे साम्राज्य असूनही हिमालय व त्याची पत्नी मीनादेवी यांच्या मनाच्या तळाशी एक इच्छा होती. परमेश्वरी स्वतः आमच्या घरी येऊन कन्या म्हणून अवतरावी. आणि एकदा रात्री मीनादेवीने स्वप्नात पाहिलं की आकाशातून तेजस्वी किरणांनी उजळलेली एक शुभ्र चंद्रासारखी दिव्य कन्या तिच्या कुशीत आली आहे. स्वप्नातून जागं होऊन तिने हे सांगितलं, तेव्हा हिमालयाने गंभीर आवाजात म्हटलं, हे साधं स्वप्न नाही, हे योग आहे. परमेश्वरी स्वतः आपल्या घरात येणार आहे. आणि काही महिन्यातच ते स्वप्न सत्य ठरलं. मेनेच्या कुशीत अवतरली पार्वती माता, जिचं बालपण सोन्याच्या महालात गेलं असलं तरी तिच्या डोळ्यात नेहमी करुणा आणि तिच्या नजरेत एक अढळ निश्चय दिसत असे. राजदरबारात ऋषीमुनींचं येणं जाणं होतं. ऋषीमुनी दरबारात येऊन नेहमीच महादेवांचं महात्म्य सांगत असे आणि त्या कथा पार्वती माताही ऐकत असे. त्यांनी मनात ठाम केलं होतं की मी शिवांशिवाय दुसऱ्या कोणालाही पती मानणार नाही. परंतु त्यावेळेस त्यांचं वय फारच लहान होतं. पार्वती माता शिवांसोबत स्वप्न पाहत होत्या. त्यांच्या बालमनाला शिवांविषयी खूपच उत्सुकता लागली होती. त्या सकाळ संध्याकाळ शिवांच्या गोष्टी ऐकायच्या. तेव्हा मीनादेवी काळजीत होती. बाळा, शिव हे विरक्त, श्मशानात राहणारे, भयावह रूपाचे तपस्वी आहेत. तू राजकन्या आहेस. त्यावर पार्वती शांतपणे हसली व म्हणाली, आई, माझा जन्मच आहे त्यांची अर्धांगिनी होण्यासाठी. आणि त्या दिवसापासून तिच्या आयुष्याने एक वेगळा मार्ग धरला. तिने कठोर तपश्चर्या सुरू केली. सुरुवातीला त्या केवळ पाणी खाऊन जगू लागल्या. नंतर पाणीही सोडून फक्त पाण्यावर आणि नंतर मग पाणीही सोडून फक्त वायूवर जगत राहिल्या. काळ जसा गेला तसतशी तिचे देहदृष्टी कृश झाली. केस विस्कटले, हाडे दिसू लागली, पण तिच्या डोळ्यात तेज इतकं प्रखर होतं
की देव, ऋषी, आसुर सगळेच थक्क झाले आणि तिचं तप एवढं तीव्र झालं की देवगण घाबरून कैलासावर गेले व महादेवांना प्रार्थना केली, प्रभू, ही पार्वती तुमच्यासाठी जन्मली आहे. तिचं तप पर्वत हलवतंय, तिला स्वीकारा. आणि शेवटी एक दिवस कैलासावर ध्यानस्थ असलेले महादेव तिच्याबद्दल विचार करू लागले आणि तिच्यासमोर प्रकट झाले. पार्वतीची तपश्चर्या खूपच निस्सीम होती आणि तिने खूप हाल अपेष्टा करून खूप तप केला होता. त्यामुळेच कैलासावरून स्वतः साक्षात महादेव अवतरले. त्यांच्या जटांमधून गंगा वाहत होती, डोळ्यात गंभीर तेज, आणि ते म्हणाले, देवी, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. आता तू माझी अर्धांगिनी आहेस. तुझ्याशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे. हे ऐकून पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू आले. आनंदाच्या अश्रूंनी तिचा चेहरा उजळला आणि मग राजा हिमालयाच्या दरबारात देव, गंधर्व, अप्सरा, ऋषीमुनी यांच्या उपस्थितीत भव्य विवाह सोहळा समारंभ सुरू झाला. ढोल नगारे वाजू लागले. सर्व देवांनी पुष्प टाकण्यास सुरुवात केली. शंखनाद झाले. ढोल ताशांचा गजर सुरू झाला. पुष्पवर्षावाने हिमालय उजळून गेला आणि पर्वतरांगांमध्ये जयघोष चालू झाला. जय महादेव, जय पार्वती माता, जय महादेव, जय पार्वती माता. त्या क्षणी पार्वती माता प्रसन्न होत्या, पण त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांचं शरीर काळसर झालं होतं. चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालेलं. चेहरा काळवंडला होता. शरीरवृष्टी एकदम खराब झाली होती. तेव्हा महादेवांनी आपल्या गंगाजलाचा थेंब त्यांच्यावरती शिंपडला आणि क्षणात त्यांचं स्वरूप चंद्रासारखं शुभ्र, तेजस्वी, निर्मळ झालं. याच रूपाला म्हणतात महागौरी. ती शुभ्र वस्त्र परिधान करून वृषभावर आरूढ झाली होती. एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, पण मुखावर सौम्य स्मित आणि डोळ्यातून शांततेचं तेज प्रकट होत होतं. आणि पुराणांनी सांगितलंय, एकदा असुरांच्या अत्याचारामुळे देव खूप त्रस्त झाले होते. तेव्हाच महागौरीने आपल्या सौम्य पण प्रखर रूपाने त्यांचा नाश केला होता. तिच्या स्मितामुळे दुष्टांचं धैर्य कोसळलं होतं आणि म्हणूनच नवरात्रीच्या 8व्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं. कारण त्या देवी शिकवतात की कितीही अंधार असो, कितीही संकट असोत, श्रद्धा, तपश्चर्या आणि धैर्याच्या बळावर जीवनात शुद्धी, संपत्ती, सौंदर्य आणि शांती नक्की प्राप्त होतं. आणि जी भक्तिपूर्वक तिची आराधना करतो त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होतो, घरात सुख समृद्धी नांदते आणि मनात परमशांती स्थिरावते. म्हणूनच महागौरी ही केवळ देवी नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रकाशाचा दीप आहे. भक्तांनो, तुमच्या घरात आजूबाजूला ज्या स्त्रिया खूप कामात आहेत किंवा दुःखात आहेत, तर त्यांना गृहीत धरू नका. त्यांचा मान सन्मान करा. त्यांची काही अडचण असेल तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. या नवरात्रीत आपण हाच निश्चय करूया की घरातील आजूबाजूच्या स्त्रियांना आपण मान सन्मान, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी मदत करूयात. त्यांच्या कामात मदत करा. नक्कीच देवी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. स्त्री म्हणजे देवीचाच अवतार असतो. घरातील कितीही कामं असोत, कितीही संकटं असोत, ती एकटी धैर्याने उभी राहते. तर चला तर मग या नवरात्रीपासून निश्चय करूया, स्त्रीला सन्मान, मान आणि आदर देऊया, तिची पूजा करूया. कारण साक्षात पार्वती मातेने जेव्हा महागौरीचं रूप घेतलं तेव्हाच तिने सांगितलं, भक्तांनो, जो मला श्रद्धेने आठवतो, ज्याच्या जीवनात अंधकार असतो आणि ज्याच्या घरात स्त्रियांना मान सन्मान असतो, त्याच्या आयुष्यातील मी अंधकार दूर करेन. त्याला प्रसन्न होऊन जीवनातील सर्व सुखसुविधा मी देईन. आणि म्हणूनच देवी महागौरीची आराधना करताना आपण आपल्या घरातल्या स्त्रियांनाही मान सन्मान देऊयात. भारतात मित्रांनो, हे महागौरीचं मंदिर आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीमध्ये भेटेल. इथे ह्या मंदिरामध्ये महागौरी देवीची भव्य मूर्ती आहे आणि तिथेच भक्तांची नवरात्रीमध्ये व इतर दिवशीही
खूप मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये लुधियानामध्ये सिद्धशक्तिपीठ श्री महागौरी माता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथेही भक्तांची खूप गर्दी असते. तुमच्या जवळपास जर हे मंदिरं असतील तर नक्की महागौरीच्या देवीला प्रार्थना करा, आराधना करा. आणि ईश्वरचरणी आणि मातेचरणी मी एवढीच इच्छा प्रकट करेन की सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांना आयुष्यात भरभरून मिळावं. भक्तांनो, कथा आवडली असल्यास, माहिती आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय दुर्गा माता.